सर्वात मोठं आणि अत्याधुनिक नौदल अशी ओळख असणारा चीन हा मागच्या काही काळामध्ये साऊथ चायना सी मध्ये आणि हिंद महासागरामध्ये वर्चस्ववादाची लढाई लढताना आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ सीज या आंतरराष्ट्रीय नियमाला कुठलाही थारा न देता स्वतःच 9 तत्व चीन हा साऊथ चायना सी मध्ये राबवतोय आणि त्याच्या माध्यमातून एक प्रकारे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन त्याचबरोबर समुद्रामध्ये वर्चस्ववाद वाढवण्याचा प्रयत्न करतोय. चीनच्या या वर्चस्वाला थारा देण्यासाठी भारत मागच्या काही काळापासून क्वाडच्या माध्यमातून चीनवर दबाव निर्माण करतोय आणि त्यातलाच पुढचा टप्पा म्हणजे आता फ्रान्स सोबत करार करून भारत 36 नेव्हल व्हेरियंट ऑफ रफाईल जेट विकत घेणार आहे. एवढंच नाही तर 3 स्कॉर्पिन व्हरायटी ऑफ सबमरीन म्हणजेच हंटर किलर पाणबुड्या विकत घेऊन एक प्रकारे चीनच्या समुद्रामधल्या वर्चस्ववादाला एक प्रकारे थांबवण्याचा प्रयत्न भारत करणार आहे. नक्कीच भारत आणि फ्रान्स यांच्यामधल्या या करारामध्ये आणि एक प्रकारे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमुळे चीनच्या वर्चस्ववादाला कुठेतरी जे आहे थांबवण्यासाठी भारत येणाऱ्या काळामध्ये यशस्वी होईल आणि एक प्रकारे भारताच्या नौदलाचं सामर्थ्य हे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये वाढेल. हेच